कळलं नाही तुला कधी परके माय बाप अन लोबा पायी मारून साल्या केलास तूने पाप कळलं नाही तुला कधी परके माय बाप लोबा पायी मारून साल्या केलास तूने पाप लोबा पायी मारून साल्या केलास तूने पाप लोबा पायी मारून एक बुजुर्ग तोही कोणाचा गुरु राहू शकते मग त्याचा अपमान करायचा का तुला सोडून या गुरुची घेतलं जमल का नाही जमल का नाही अरे बाबा तो खांडेकरही कोणाचा गुरु असेल त्याच्या परी आमच्या परी त्याला काय करायचं आहे हा नाही घेणं तो नाही घेत तसं नाही जमणार मारत राव विचारानं बोला तुम्ही काय बोलते यार अशा होईल का शायरी ज्ञाना ध्यानाची शायरी होईल का घेऊ द्या त्याची समज जिथपर्यंत असेल तिथपर्यंत पण तुम्ही सुशिक्षित आहात तुम्ही आपल्या पद्धतीने वागा आणि म्हणून मला म्हणायचं नाही तुला कधी परके माय बाप बापाई मारून साल्या केला तुने कळलं नाही तुला कधी परक्याचे माय बाप अन लोबा पायी मारून साल्या केलास तूने पाप तो परशुराम म्हणू लागला त्या शस्त्र अर्जुनाला तुला लोबा पायी मारलास की गाय मला भेटलं पाहिजे म्हणून आणि म्हणून समोर काय म्हणते ऐका अबे बाईला तुझे असे गुन्हे करणार नाही अबे मर्द राहतास त्या म्हाताऱ्यावर वार करतेस मर्दा संग लढतास नालायकाच्या नालायका बाईला तुझे असे गुन्हे करणार नाही बाप मारल्या विना शांत नाही त्यातील ताप मारल्या विना शांत नाही डोक्यातील ताप काय म्हणते अरे मारल्या विना तुला मारल्या विना शांत नाही माझ्या डोक्यातील ताप कोटी परशील रे नाही अबे कोटी परशील अन पकडा रे याला आता हा कुठे पळतो कुठे परशील अन पकडा रे याला आता हा कुठे पळतो कोणत्यावरती दणका मारू बोलतो